नवजात शिशु म्हणजे आनंदाची लहर, नवचैतन्य, घरात येणारा नवीन सदस्य. पण हा तानुला जर कमी वजनाचा, कमी दिवसांचा किंवा आजाराने पीडित असेल तर डॉक्टर त्याचं ऑपरेशन करण्याचा सल्ला देतात. अशा शेकडो मुलांचे स्नेहसंमेलन, मेळावा, त्याचप्रमाणे 700 ग्रॅम, 1000 ग्रॅम पोटाचे ऑपरेशन झालेले, जन्मताच न रडणारे, श्वसन नलिकेचे ऑपरेशन झालेले असे अनेक मुले ज्यांना सुयोग हॉस्पिटल नाशिक येथे डॉक्टर रीना राठी मॅडम व त्यांच्या टीमने नवजीवन दिले आहे, असे मुले आता 2 वर्षाचे, 3 वर्षाचे झाले आहेत व नॉर्मल मुलांसारखं आयुष्य जगत आहेत. अशा नवजात शिशु संमेलनात आलेल्या कितीतरी मुलांना जन्मता 1-2 महिने काचेच्या पेटीत ठेवावे लागले होते. सुयोग हॉस्पिटलच्या वतीने अशा नवजात शिशु मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. काचेच्या पेटीतून घरी गेलेल्या चिमुकल्यांचा त्यांच्या पालकांसह हा अद्भुत मेळावा आयोजित करण्यात आला होता. बालकाच्या त्वचेची चाचणी, फुफ्फुसांची व्यायाम शिकवणे, सेल्फी पॉइंट तसेच बाळाचे फोटो सुयोग हॉस्पिटलच्या वॉलवर लावणे आणि रिटर्न गिफ्ट अशी या मेळाव्याची वैशिष्ट्ये होती. नवजात बालकांच्या तसेच रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारे सुयोग हॉस्पिटलच्या या उपक्रमास सर्वांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. या संदर्भात ओटीविषयी बोलताना डॉक्टर रीना कैलास राठी यांनी अधिक माहिती दिली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर कैलास राठी, अनुपरुंठा, अशोक अपसुंदे, रामनाथ मुंदडा, अशोक झंवर, उमेश मुंदडा, जयप्रकाश जातेगावकर, महेश नावंदर होते. त्याचप्रमाणे सपोर्ट टीमचे डॉक्टर शहा, डॉक्टर गांधी, पंकज जैन, डॉक्टर अमित यावेळी उपस्थित होते. नमस्ते, मी डॉक्टर रीना राठी, सुयोग हॉस्पिटल नाशिक. आज जे आपण घेत आहोत ते आहे नवजात शिशु संमेलन किंवा मेळावा. ही संकल्पना तुम्हाला जगामध्ये कुठेच ऐकायला किंवा बघायला मिळाली नसते. ही आहेच वेगळी. सुयोग हॉस्पिटलचा जो नवजात शिशु विभाग आहे त्याच्यामध्ये 700 ग्रॅम, 600 ग्रॅम, 1 किलो, कमी दिवसांचे, कमी वजनाचे, न रडलेले, कावीळ झालेले, इन्फेक्शन झालेले असे अनेक प्रकार असलेले बाळ आहेत. ह्या बाळांना कधी 2 दिवस थांबावं लागतं, कधी 15 दिवस, कधी अगदी 2.5 महिनाही थांबावं. काही मुलांचे तर ऑपरेशनही करावे लागतात. पोटात गाठ आहे, श्वसन नलिकेला त्रास आहे किंवा मणकेला त्रास आहे. अशा ऑपरेशन झालेले मुलं नंतर जेव्हा घरी जातात तेव्हा त्यांची वाढ कशी होते हे सगळ्यात महत्त्वाचं. नवजात शिशु विभागामधनं बाळाला घरी पाठवण्यापेक्षा घरी बाळाची वाढ व्यवस्थित होणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ही वाढ चांगली झाली हे आपल्याला इथे बघायला. हा संमेलनाचा उद्देश असा आहे की ज्या पालकांना असे कमी दिवसांचे, कमी वजनाचे बाळ त्यांनी हताश होण्याची गरज नाही, पैसा नाही म्हणून हार मानण्याची गरज नाही. हा उपचार कितीही दिवसाचा, महिन्याचा असो, हा आपल्याकडे सुयोग हॉस्पिटलमध्ये टोटली फ्री होऊ शकतो. ऑपरेशन खूप मोफतमध्ये होऊ शकतं. फक्त गरज आहे तुला पुढे येण्याची, हार न मानण्याची. आणि आज तुम्ही इथे बघा की कितीतरी मुलं आहेत, ते पालक आहेत की जे दाखवत आहे की 600 बाळ किलोचं बाळही किती छान होऊ शकतं. ऑपरेशन जरी बाळ झाले बाळ तरी असं नॉर्मल आयुष्य जगतं. 1 किलोचं बाळ 3 किलोचं झालेलं आहे आणि बाकी काही दुखापत नाही. जेव्हा आपण हे आपल्या प्रत्यक्ष डोळ्याने बघतो तेव्हा आपल्याला खात्री पडते की हो खरंच आपल्यालाही एक चान्स आहे. आपल्या बाळासाठी आपणही काही फाईट द्यायला पाहिजे, आपणही लढा द्यायला पाहिजे. सगळ्या गोष्टी पैशानं नाही होत आणि इथे तर आपल्या पैशांची गरजही नाही आहे. फक्त गरज आहे माहितीची. कारण येणारे बरेच जण आम्हाला तर माहीतच नव्हतं. आम्ही इतक्या जागी फिरून आलो, आम्हाला आधी कळालं असतं किती बरं झालं असतं, आमचे इतके पैसे वाचले असते. हे वाक्य परत ऐकायला मिळू नये त्यामुळे आपल्याला संमेलन घेण्याची अशी आणि त्याच्यावर तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्यावा, त्याचा नक्की फायदा घ्या. धन्यवाद.